नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आपण आज गवाराच्या शेंगा बनवूया. त्यासाठी बघा आपल्याला लागणारं साहित्य आहे कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर, लसूण. सर्वप्रथम कढईमध्ये तेल घालून घ्यायचं, त्यामध्ये जिरी मोहरीची तडका देऊन घ्यायचा आणि लसूण छान तांबूस होईपर्यंत परतवून घ्यायचा. नंतर त्यामध्ये कांदा सोडून द्यायचा. कोणी बिना कांद्याची किंवा बिना टमाट्याची पण करू शकतो आपण ही भाजी, हिरवी मिरची घालून, ती पण छान लागते. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. छान कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो थोडं नरम होऊ द्यायचं. अशा पद्धतीने ही भाजी पण छान लागते. एकदा तुम्ही नक्की करून बघा. आपल्या आवडीनुसार तिखट टाकून घ्यायचं, घरगुती मसाला, हळद, मीठ टाकून घ्यायचं आणि छान तेलामध्ये परतवून घ्यायचं. आपला मसाला छान परतवल्यानंतर त्यामध्ये आपण धुतलेली गवार टाकून द्यायची. नंतर सर्व मिश्रण एकजीव करून छान भाजी त्यामध्ये परतवून घ्यायची आणि एक वाफ येईपर्यंत झाकण ठेवून द्यायचं. एक वाफ आल्याच्या नंतर त्यामध्ये आपण थोडं शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. अगोदरच शेंगदाण्याचा कूट टाकला ना तर भाजीत खाली लागण्याची शक्यता असते, म्हणून थोडी ते भाजीला पाणी सुटतं ना तोपर्यंत ती भाजी तशीच शिजू द्यायची. नंतर वरतून थोडं शेंगदाण्याचं कूट घालून परत थोडी वाफेवर शिजू द्यायची. अशा पद्धतीने केलेली भाजी फार छान लागते. टिफिनला द्यायला, घरी चपाती बरोबर खायला पण खूप छान लागते. अशा पद्धतीने आपली भाजी रेडी. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा.